नमस्कार रसिक प्रेक्षक हो, तुमचं स्वागत आहे आमच्या घरात. चल या या मला घर दाखवतो. हे ह्यांचं घर बोलले मी गेल्या वेळी. तो बोलला होता मला की आमचं आमचं आहे वगैरे. म्हणलं घे घे बाबा तुझं घर. व्हेरी गुड. टोन फक्त सुधारायचा, आदराने बोलायचं आमच्या घराबद्दल, कळलं का? मध्येच तो मी म्हटलं तसं आत्ता इथे शूट सुरू नाही आहे, पण घर आमचं सुंदर आहे. थोडासा पसारा असला तरी तर तुम्ही थोडं बाकी इमॅजिन करून घ्या की कसं ते स्वच्छ असलं. हे आमचा मेन एंट्रन्स. हे आम्ही विचार करून मोठं ठेवलं की आम्ही श्रीमंत आहोत, त्याच्यामुळे उंच उंच फर्निचर आमच्या घरात येतं, मोठे मोठे कपाटं येणार, त्यामुळे दारात आली पाहिजे म्हणून आम्ही दार मोठं केलेलं आहे. इथे पण तुम्ही पेंटिंग्स बघू शकता सगळे. काय भावा व्यवस्थित? हां. हा आमचा रखवालदार आहे. ही माझी आई. हे काय आहे? कुठली मागची बिल्डिंग? आम्ही हे बुर्ज खलिफा आहे. ते एवढ्या ठिकाणी जातो ना आम्ही, विसरून जातो सगळं. आई आत्ता मागच्या आठवड्यात बुर्ज खलिफाला गेली होती, तेव्हा आमची मीटिंग होती तिकडे. हे त्याच्यानंतर मग आईला मी सोडलं इकडे दुबईत आणि मी पॅरिसला गेलो होतो तेव्हा. हे इकडे कोण देतं घराची सफर सांगा? हाच जेऊ शकतो. मी दाखवते घर. या तुम्ही. आमचं घर मी दाखवतो. बाकी इकडे कोल्हापूरमधले जुने फोटो आहेत छान. हे आता ओलांडून जायचं म्हणजे मी हे सांगू शकतो की मी माझ्या बेडरूमपर्यंत जायला किती कष्ट करायचो बघा. असं करून मला नको. पर्टी आहे तिकडे माझी बेडरूम आहे, आपण जाऊयात तिकडनं. हा आमचा हॉल छान. आम्ही रांगणे पाटील कसे आहेत हे दाखवण्यासाठी एक ज्याला रूपकात्मक आहे, हे बघा, प्रतिकात्मक आहे, एकच ते. आणि हे अचानक जोरात वारा आल्यावर आमचा तुमचा कुठला हॉल? आमचा हॉल. हा आमचा हॉल आणि डायनिंग टेबल आहे. थांब आधी सगळ्यात महत्वाचा आणि माईक तर घे. हा हे या सोफ्यावरचा हा अतिशय लाडका कॉर्नर आहे. वेळ मिळाला की मी इथे असं छान असं कोपऱ्यात बसते आणि सगळ्यांची मजा बघते. आता याच्यात गंमत अशी आहे की हा सोफा इथे नसतोच, हा सोफा इथे असतो. माझ्या आवडीचा कॉर्नर हा आहे, हे बघा, हा एक्झॅक्ट. या जागेच्या खाली जर तुम्ही सरळ खोदत गेलात तर पृथ्वीचं सेंटर आहे, कारण इथनं एसीची हवा डायरेक्ट इथे लागते मस्त. त्यामुळे ही माझी आवडतीची जागा आहे सेटवरती. त्यानंतर इकडे या, हे उघर आहे रांगणे पाटलांचं. हा शूटिंगचा जो पहिला शॉट घेतला जातो, बाप्पा शॉट, त्याचं सजवलेलं आहे. पण हे वरती ही बघा, ही मूर्ती, हे आमचं रांगणे पाटलांचं देवघर आहे. त्यानंतर एक मोठा 1.5 किलोमीटरचा वळसा घालून आपण पुढे आलो. सो हे आमचं किचन आहे. अजून आम्ही म्हणजे किचनमध्ये सीन नाही केलेला, पण मला खूप आवडलं आहे हे किचन. इथलं इथे सजावट केलेली नाही आहे अजून, पण प्रॉपर्टीज वगैरे डिटेलिंग छान केलेलं आहे. इकडनं जायला आहे का? हां, इकडनं आहे रस्ता, आपण इकडनं येऊयात. माझा विचार करून त्यांनी बेडरूमला एक रस्ता ठेवला आहे किचनमधनं, कारण मला रात्री बेरात्री खूप भूक लागते, त्यामुळे कधी उठून मला खाता आलं पाहिजे म्हणून. हा, एक्सक्यूज मी, येऊ का? कोण नाही ना माझ्या बेडरूममध्ये? या. ही माझ्या बेडरूममधली सगळ्यात आवडती वस्तू आहे माझी. मला याचा ॲटिट्यूडच आवडतो. काय बाबा, काय विषय? कुठनं घेतलाय गॉगल? नाही, माज सांगत नाही, माज. आणि त्याचा एक मित्र आहे अजून इकडे, त्याला वाचायला दिली पुस्तकं, खाल्ली त्यांनी मधनं. हे बघा, इकडे पण माझे आणि आईचे फोटोज लावलेले आहेत. हा, माझी अशी इच्छा आहे की मी जेव्हा केव्हा माझं घर करीन तेव्हा माझ्या घरात मला पण अशी एक लायब्ररी स्वतःची करायची आहे. फक्त फरक असा आहे की ह्यात इंग्रजी पुस्तकं जास्त आहेत, जास्त म्हणजे सगळीच इंग्रजी आहेत, माझ्याकडे मराठी जास्त असतील. हे बघा, हे छान पडदे, विंडो, हे लॅम्प्स पण मला खूप आवडलेत. अजून काय आहे इथे? इकडे माझा बेड आणि हां, हे पेंटिंग बघा. हां, नको नको,
नको नको नको. जो रिसेंटच्या काही एपिसोड मध्ये एक छान सीन झालाय, त्याला मधमाशा चावतात आणि मी औषध लावते, तो ह्याच रूम मध्ये शूट झालाय. आणि इथे तुम्ही फ्रेम बघताय, त्या दोघांचं अतिशय प्रेम आहे, आई आणि मुलाचं. सो एवढी सुंदर फ्रेम सोडून तू जे काही दाखवायला गेला होतास त्याच्यासाठी मी घेऊन आले परत इकडे की हे दाखव, हे छान आहे. मग ते त्याच्यावर महत्वाची गोष्ट शेवटी दाखवायची असते. हे बघा, हे पण छान एक वॉल खास त्याच्यासाठी दगडाची करून घेतलेली आहे आणि तिथे आमचं पेंटिंग आहे, आईचं आणि माझं. इतकं सुंदर पेंटिंग आहे, वा वा. हां, आणि हे वॉर्डरोब माझे सगळे महाग महाग कपडे याच्यात सुरक्षित असतात. अरे असते काय. या आता इकडनं आपण दुसऱ्या बेडरूममध्ये जाऊयात. इकडे अजून आम्ही ही अजून आम्ही हे नाही केलेली शूट इथे काही. ऑफिसचे काही सीन्स आम्ही इथे केले होते, माझ्या ऑफिसचे. ते तुम्हाला दिसेल मागे, माय कंपनी, जिथे मी आता कुठे गेली यायला. अचानक समृद्धी केळकर गायब झालेले आहेत. हां, सो ही अजून एक रूम आहे. इथे ही कदाचित जयकांतची वगैरे बेडरूम इथे होऊ शकते असा माझा अंदाज आहे, पण अजून इथे शूट की असं अर्धच वाक्य बोलून कसं काय. अरे म्हणजे समजतं ते. हां, आता इथे सगळीकडच्या प्रॉपर्टीज आणून इथे ठेवलेल्या आहेत. हे बघा, भोपू, वा वा. हां, इथे बाळजाबाई आणि आढळराव यांची बेडरूम केली जाते. मला माहितीये, अगं मलाही माहिती आहे, मला बोलू देशील तर, सांगू तर दे. हे बघा, इथे आम्ही तुकडे लंडन मधले ते. आत्ता मागच्या आठवड्यात आम्ही लंडनला गेलो होतो, मी आणि आई, तेव्हाच तिथले फोटोज. आम्ही खूप फिरत असतो, आता हे इकडचे पण तुम्हाला दिसतील, ते आता मी विसरलोय कुठल्या देशातले ते, इतकं आम्ही फिरतो. त्यामुळे या 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 बाहेर या. आणि ही जी हे पण हे मला फार आवडतं. हे कपाट मला आवडतं. आमच्या वाड्यामध्ये, नाशिकला जो माझा वाडा आहे, म्हणजे आमचा वाडा आहे, तिथे अशा पद्धतीचं कपाट होतं. माझा म्हणजे अभिषेकचा. ते असं एक जुनं कपाट आहे वाड्यातलं, ते मला आठवतं याला बघितलं की. ही मला फार आवडती जागा या आमच्या घराच्या सेटवरची, कारण इथे एकतर लाईट छान असतो, मस्त हवा आहे, आणि इथून म्हणजे हे उघडलं तर आतनं छान गार वाराही येतो, बाहेरचा नॅचरल वारा पण येतो. ही खुर्ची तुम्ही बघू शकता, राजेश आहे, याच्यावर बसलं की फीलच येतो कायच आपण असा. त्यामुळे मला ही जागा आवडते. इथे आमचं लॉन आहे घराचं बाहेर, आणि इथे वरती टेरेस आहे जे माझ्या बेडरूमचं आहे. मी घरातला लाडका मुलगा असल्यामुळे फक्त माझ्या बेडरूमला टेरेस आहे. अगेन तिथे पण आम्ही अजून सीन्स केलेले नाही आहेत. आता आपण परत फिरून हॉलमध्ये जाऊयात. हे बाहेरचं अंगण म्हणता येईल याला. आज बाहेर तिथे शूट, इकडे बाहेर आत्ता सीन्स चालू आहेत. हे माननीय समीरजी, मी नव्हतं मुंबईत आल्यावर की कधीतरी मला यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळेल, आणि मला खरोखर आज ही संधी मिळाली आहे यांच्यासोबत काम करण्याची, आणि खूप आभारी आहे सर. सर खूप रिस्पेक्ट मला भरून येतं मी सेटवर आल्यावर बघ. आणि माझं मोटिवेशन येते घरात की अरे आज म्हणजे समीर ज्या सेटवर काम करतो तिथे मला काम करण्याची नाही, जोक्स अपार्ट, कितपत खरं आहे ते सांगा. नाही, सगळंच खरं आहे. समीर, आमचा समीर मक्तेदार, सगळ्यांना माहीत असेलच जे इंडस्ट्रीतले बघतील हा व्हिडिओ त्यांना. हा आमचा क्रिएटिव्ह आहे ह्या शोचा, आणि खूप हुशार आहे. ऑब्व्हियसली छान हँडल करतो. अगेन जेव्हा की पोझिशन्सवर चांगली माणसं असतात तेव्हा ॲक्टर्सचं काम खूप सोपं होतं. त्यामुळे थँक्स बावा. या आता परत आपल्या हॉलमध्ये जाऊयात आपण. इकडे वरती आम्ही जिनाचं वरांडावरच्या फ्लोअरचा असं करतो. इकडे तुम्ही बघू शकता, मला वाटतं न्यू पॅलेस आहे मागे, आणि कारण कोल्हापूरची आपली गोष्ट आहे
तर राजर्षी शाहू महाराजांची एक खूप छान अशी मूर्ती आमच्या घरात आहे. इकडे पण घाटाचं कोल्हापूरमधलं इतकं सुंदर आहे. हे तसं अजून दिसलं नाही आहे कुठेच मला वाटतं. ते छान आहे. ते मला फार आवडतात. हे पेंटिंग्स जे केलेले आहेत ते खूप सुंदर आहेत. आणि अजून एक इथे त्यांची पूर्ण मूर्ती आहे राजर्षी शाहू महाराजांची. असा आमचा घराचा सेट आहे सगळा. सेटवर आल्यावर सगळ्यात पहिले हा गुड मॉर्निंग करतो. एक बार दिखा ना करके कैसे गुड मॉर्निंग करते हैं. गुड मॉर्निंग. अरे ये नहीं रोज मेरे को कैसा करता है आके सेट पे. गुड मॉर्निंग सर. हाँ ऐसा एकदम छान हसतमुख पोरगा आहे. जा अभी चल बहुत हो गया. हाँ. तर हा आमचा सेट आहे आणि घराचा प्रत्येक जागेचे आपण म्हणजे वाईब्स म्हणतात तसं या जागेचे वाईब्स खूप पॉझिटिव्ह आहेत. खूप छान वाटतं सेटवर आल्यावर. आणि जागा मोकळी आहे, मोठी आहे, त्यामुळे शूटिंग फ्रेंडली पण आहे. त्यामुळे आम्ही एक्सायटेड असतो जेव्हा घरातले सीन्स असतात. सगळी घरातली जी कास्ट आहे ती मस्त आहे, त्यामुळे चांगल्या ॲक्टर्ससोबत काम करायची मजा येते. तर ह्या आमच्या सेटवरचे सीन्स तुम्ही बघालच आता. आमचा सेट कसा वाटला हे नक्की कळवा कमेंट्समध्ये. थँक्यू सो मच.